काय किंमत है की नहीं है सांग बरं. रुकिए रुकिए, चलिए शुरू से बताती हूँ. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. तो हे एम्बू मी दिस डे 14 ऑफ आर सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅलेंज. तर सकाळ सकाळी मॉर्निंग ड्रिंक पिल्यानंतर आज मॉर्निंगलाच वर्कआउट पण करत होती. त्याच्यानंतर फ्रेश होऊन ब्रेकफास्ट केला आणि आज ब्रेकफास्टला होता मसाला डोसा आणि काल होता मम्मीचा बर्थडे 15 नोव्हेंबरला, म्हणून मी त्यासाठी तिचा फेवरेट ब्रेकफास्ट बनवला होता. आता मी निघते आणि आता मी तुम्हाला फिट चेक दाखवते आणि माझी न्यू इयरिंग्स, सो हे थोडा इग्नोर करा. तर हा होता माझा आजचा OOTD. त्याच्यानंतर मी क्लासवरून निघाल्यानंतर चालली होती मम्मीचा बर्थडे गिफ्ट घ्यायला, ते पण माझ्या स्वतःच्या कमाईने. आणि एवढे दिवस मी कामाला वगैरे जाते, तर आज मी तिला सगळ्यात फर्स्ट जे माझ्या इन्कमनी तिला गिफ्ट देणार होती ती म्हणजे एक साडी देणार होती. आणि त्याच्यानंतर मी गेली त्या दुकानात आणि मी आयुष्यात पहिल्यांदा गेली होती साडीच्या दुकानात साडी घ्यायला, म्हणून मला झिरो नॉलेज होती. आणि मी कसं बसं करून 2 साड्या सिलेक्ट केल्या, म्हणजे एकाचं पेमेंट ताई करणार होती आणि एक माझ्याकडून देणार होती. मी जी पिंक वाली नाही माझ्याकडून मी मम्मीला देणार होती आणि जी पर्पल वाली ना ते मी तुम्हाला पुढे दाखवते, ती ताईकडून मी देणार होती मम्मीला. त्याच्यानंतर शॉपिंग डन करून निघाली घरी जायसाठी. तर मी आता पोहोचेन 5 मिनिटात. साड्या आहेत 2, एक ताईने घेतली एक मी घेतलीये. आता घरी जाऊन बघू मम्मीचं रिएक्शन. मला तर वाटतंय नो रिएक्शन असणार का कशाला वगैरे वगैरेच बोल. आणि मी घरी पोहोचली आणि आल्या मम्मीने मला एवढं सुनवलंय ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. एक्सपेक्टेशन वर्सेस ही रियालिटी होती. हे मम्मीचं तोंड झालं होतं मी तिला दाखवल्यावरती साड्या. काय किंमत है की नहीं है सांग बरं. चोवीस मध्ये कुठं 700 750 40. हो पैसे काय फुकटचे आले का? जे कमवलं त्यांना माहिती आहे. मी पण कमवते. आणि जी मी पिंक वाली साडी घेतली होती ना ती 2400ची होती, तर ती मला बोलत होती की ती मी 700 रुपयाची घेईन, म्हणून मी इथं हसत होती. तर जाऊ दे, आता काय करू शकतो, माझा खूप मोठा पोपट झालेला आहे. तर याच्यासाठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.